तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त BK9 न्यूजवर। लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। BK9 न्यूज। नांदगाव येथील एसटी बस स्थानकात गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या भाड्यातील सवलती, महिलांसाठी अर्ध तिकीट योजना तसेच विद्यार्थ्यांच्या एसटी पास यामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे। परिणामी बस स्थानकामध्ये दिवसभर होणारी गर्दी आता नियमित स्वरूपाची झाली असून अनेकांना गाड्या पकडण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रवाशांचे म्हणणे आहे की गर्दी वाढत असल्याने आता वेळेवर गाड्या सुटणे अत्यावश्यक झाले आहे। अनेक बस वेळेवर न सुटल्यामुळे प्रवाशांना उशीर होतो आणि त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन तसेच नोकरी संबंधी कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे। तसेच सध्या उपलब्ध असलेल्या बस फेऱ्या वाढलेल्या प्रवाशी संख्येला पुरेशा नसल्याने अतिरिक्त बस फेऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे। अनेक वेळा बस उशिरा सुटल्यामुळे पुढील प्रवासात अडथळे निर्माण होतात। काही वेळा एका बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याचेही निदर्शनास येत आहे। या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी परिवहन विभागाकडे गर्दी हाताळण्यासाठी अतिरिक्त बस सोडाव्यात, विद्यमान फेऱ्यांची संख्या वाढवावी तसेच गाड्या वेळेवर सुटण्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी केली आहे। परिवहन विभागाकडून याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। गर्दी काय परिस्थिती नेमका प्रवासांच्या बाबतीत नांदगाव बस स्थानकामध्ये? 3 वाजता बोलठाण गाडीची वेळ झालेली आहे आणि 3च्या नाशिकची वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे आणि 3ची सामर्थ्य। अजून कोणकोणत्या गाड्या सुटणार आहे याच्यानंतर मग भरपूर, त्याच्यानंतर मालेगाव आहे 3:30। आपल्याकडे गाड्या कमी पडतात का काय? मग नाही, गाड्या टायमिंग जे आहे ते आहे। हो का? टायमिंग एवढी गर्दी होण्याचं कारण वेळ झाली म्हणून। वेळ झाली का? वेळ झाली गाड्यांची म्हणून ती गर्दी, सुट्टी झाली शाळेची म्हणजे मग ती गर्दी होते। ओके, थँक्यू। BK9 मराठीसाठी मारुती जगधने, नांदगाव।